बाजूला व्यवस्था आहे तिथे शिफ्ट व्हायचं आहे. मान्यवरांना फक्त आत घ्यायचं आहे, लक्षात घ्या. इथे इथे कोणतरी दोघं थांबवा यांच्यावर. इंदर इथे इथं आमदार वगैरे आले की त्यांना इथे बसा, बाकीच्यांनी पलीकडे किंवा इकडे असं त्यांची व्यवस्था सांगा. तुम्हाला पाहिजे विनायक सूर्यवंशी चॉकलेटी खुर्च्या जरा माग मांड, अजून मांड, ज्यादा खुर्च्या मांड आणि त्याला कव्हर घाल. स्क्रीनवर दिसा लागले डॉक्टर डी.वाय. पाटील दादांचं पार्थिव लाईन बाजार मेडिकल कॉलेज या ठिकाणी पोहोचलेलं आहे. थोड्याच वेळात अंत्ययात्रा इथे येणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी आता आपापली जागा घ्या. वरच्या चबुतऱ्यावर युवराज, फक्त तिथली आता 4च थांबा, बाकीची खाली. चला खाली. बघा प्रवीण, तू एक काम घे, तू वाईटपणा घेऊ शकतो. इथं आमदार आले, आमदार तेवढ्या तिथून बाकीच्या बच्च्या चिन्हांना हात घाला, विनंती करायची. इथंच बाकीच्या कार्यकर्त्यांना त्या ठेवत ठेवत तिथं पण एक मांडव आहे. उभा राहा इथे, उभा राहा, उभा राहा. हॅलो 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 तुमच्या डिपार्टमेंटची लोक हॅलो हॅलो पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांना अखेरचा या ठिकाणी माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय बाळासाहेब थोरात साहेब, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते या ठिकाणी येत आहेत. तसेच माजी मंत्री
श्री डॉक्टर डी वाय पाटील दादा यांना विनम्र अभिवादन करत असताना त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा आपल्या अंत्ययात्रा या पॅव्हलियन मैदानच्या आतमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आल्याबरोबर डाव्या हाताला मैदानामध्ये जायचं आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. नागरिकांना पुढे आलेल्यांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये जायचं आहे. अंत्ययात्रा मैदानाच्या जवळपास आलेली आहे. विनंती आहे. कोणताही गोंधळ गडबड न करता पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करा. शिक्षण महर्षी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा यांना अखेरचा निरोप आपण देत आहोत. सुषमा शिंदे साहेबांचं नाव आहे नाही आता ते काय म्हणले मॅडम ते 3 मंत्री झाले की तुम्ही येऊन क्रम जुळवा असेल तर मला बोलवा मी येतो. तर हे प्रोटोकॉल हे वर येणार कोण माजी गृहमंत्री ती हा राज्यपाल माजी गृहमंत्री समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा असं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डी वाय पाटील दादा. प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द त्यांची होती. कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून त्यांनी कार्य बजावलं. पन्हाळा विधानसभेचे आमदार, इथपासून बंगाल, बिहार, त्रिपुरा या 3 राज्यांचे राज्यपाल म्हणून आदरणीय डी वाय पाटील दादांनी काम केलं. आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून एक शिक्षण क्षेत्रातील साम्राज्य त्यांनी भारत आदरणीय डी वाय पाटील दादांना आदरांजली वाहण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, माजी खासदार आदरणीय संभाजीराजे छत्रपतीजी हे देखील या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. डी वाय पाटील दादा यांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, माजी खासदार आदरणीय छत्रपती संभाजीराजेजी, तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए वाय पाटील साहेब, माजी आमदार तसेच माझे आमदार आदरणीय मालोजीराजे छत्रपती हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे देखील डी वाय पाटील दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सहकार, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या
लोकनेत्याला, शिक्षण महर्षीला तसेच शिक्षणाच्या वटवृक्षाला आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावरती आणि डी.वाय. पाटील परिवारावरती प्रेम करणारे सर्वच सामाजिक, राजकीय आणि सर्वच समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हॅलो hello 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 my chick hello 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 my chick hello 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 my chick hello काल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा हे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांची प्राणज्योत मालवली. कालपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वच समाज बांधव आदरणीय दादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच देशाच्या, राज्याच्या राजकारणातील दिग्गज राजकारणी, उद्योग क्षेत्रातील नामवंत या द्रष्ट्या नेत्याला, लोकनेत्याला, शिक्षणाच्या वटवृक्षाला, शिक्षण महर्षीला आदरांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत व आलेले आहेत. आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे साहेब हे देखील या ठिकाणी दादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहेत. दुपारी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदानावरती आलेली आहे. करुण जावे बरेच काही दुनियेतुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना. आणि असा गहिवर या समस्त कोल्हापूर सहित या महाराष्ट्राच्या शिक्षण, उद्योग, राजकारण, समाजकारण या क्षेत्राला आलेला आहे. कारण ज्या लोकनेत्यानं, ज्या शिक्षण महर्षीनं समस्त बहुजन समाजाच्या घरादारापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं, तो लोकनेता आज आपल्यातून निघून गेल्याची बातमी कळताच सारा समाज बांधव दुःखात डॉक्टर पद्मश्री डी.वाय. पाटील दादा यांचं कर्तृत्व, राजकारण, सहकार, शिक्षण, समाजकारण, उद्योग या क्षेत्रामध्ये अतिशय गुणात्मक कार्य करणारं हे व्यक्तिमत्व, समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा असं त्यांचं काम होतं. या दादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी थोर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शासनाच्या वतीनं सीएम साहेब आणि त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री आदरणीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदानावरती आलेली आहे. माजी मुख्यमंत्र्यांचं प्रोटोकॉल मुख्यमंत्री आणि ती आल्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री आणि मान्यवरांच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हस्ते होणार आणि मग पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. त्यानंतर शासकीय इतमामामध्ये हे माझं मत होतं. दादांना मानवंदना दिली जाईल आणि दादांना अखेरचा निरोप दिला जाईल.
पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा विविध संस्थांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये साम्राज्य ज्या लोकनेत्यानं उभं केलं, कोल्हापूरच्या मातीमध्ये ज्या लोकनेत्यानं शिक्षणाचं रोपटं लावलं आणि त्याचा वटवृक्ष कोल्हापूर राज्य, देश आणि देशाबाहेरही बहरला, असं हे शिक्षण महर्षी म्हणून पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदानामध्ये आलेली आहे. पार्थिव यात्रेबरोबर आलेल्या नागरिकांना नम्र विनंती आहे, फक्त पार्थिव आणि त्याच्यासोबतचे मोजके लोक इकडं मंडपकडे येतील, बाकीच्यांनी मैदानामध्ये यायचं आहे. डाव्या बाजूनं मैदानामध्ये यायचं आहे. पोलीस प्रशासनाला मदत करा. पार्थिव घरातील लोक, नातेवाईक फक्त पुढे येतील, त्यानंतर शासकीय इतमामात त्यांचं बाकीची परिक्रमा पूर्ण होणार आहे. बाकीच्या नागरिकांना विनंती आहे, आलेल्या अंत्ययात्रेबरोबर मोठा जनसागर आहे, त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे. स्क्रीन आहेत, सगळ्यांना बघण्याची व्यवस्था आहे. कृपया गाडीबरोबर पुढे येऊन गर्दी करू नका. ऑलरेडी इकडे गर्दी झालेली आहे. पोलीस प्रशासनाची विनंती आहे. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदानामध्ये आलेली आहे. या अंत्ययात्रेबरोबर आणि त्याच्या अगोदरही या पॅव्हेलियन मैदानामध्ये मोठा जनसागर की जो आदरणीय दादांवरती प्रेम करणारा आहे, डी वाय पाटील परिवारावरती प्रेम करणारा आहे, त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या कार्यावरती प्रेम करणारा आहे, असा मोठा जनसागर या आपल्या लोकनेत्याला, शिक्षण महर्षीला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्र आणि देशातील दिग्गज मान्यवर या शिक्षण महर्षी डॉक्टर डी वाय पाटील दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून आलेले सर्वच जनसागर या ठिकाणी मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणची या गाडीच्या जवळपास जरा कृपया सर्व कर्मचाऱ्यांना आणि स्नेहीजनांना विनंती आहे, फक्त त्यांना वाट पार्थिवासोबत सोडा. कुटुंबीय अनु येतील. अनु कुटुंबियांच्या जरा व्यतिरिक्त तानाजीराव, सचिन चौगुले, कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही पार्थिव पार्थिवासोबत देहाबरोबर येऊ नये. फक्त नातेवाईक खांदेकरी यांनी या जरा विनाकारण, बाकीच्यांनी जरा वाट करून द्या त्यांना. इथं 4 मंडप आहेत, 4 मंडप मध्ये आपली व्यवस्था आहे. पार्थिव व्यवस्थित येऊ दे पुढे, जरा विनंती आहे, वाट करून द्या. संस्थेचे कर्मचारी तसेच काही कार्यकर्ते मध्ये उभे आहेत, त्यांना विनंती, आपण कृपया पार्थिवासोबत पुढे येऊ नका. केवळ कुटुंबीय पार्थिवासोबत येतील. शिक्षण महर्षी डॉक्टर डी वाय पाटील साहेब दादा यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आज आपण सगळेच येथे जमलोय. ज्या दादांनी शिक्षणाच्या वटवृक्षाखाली अनेकांना आश्रय दिला, महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण, राजकारण, समाजकारण या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे भारतातील शिक्षणाचे भीष्माचार्य, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, रस्ता सोडा. पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉक्टर डी वाय पाटील दादा
त्यांना वाट करा तानाजी, यांना अखेरचा निरोप आपण देतोय. कृपया मध्ये कुणीही थांबू नका. विनंती करायला कृपया पार्थिव घेऊन येत असताना कुटुंबिया व्यतिरिक्त इतर कुणीही आतमध्ये येऊ नका. सर्वांनी आहे त्याच ठिकाणी थांबा पॅव्हेलियन मैदानावरती. नागरिकांना विनंती आहे, पार्थिवाबरोबर अंत्ययात्रेवाल्यांनी पार्थिव देहाकरता वाट करा आणि इकडे वर कृपया डॉक्टर डी.वाय. पाटील परिवाराच्या व्यतिरिक्त इतर कुणीही पार्थिवा समवेत आतमध्ये प्रवेश करू नका. घाला अजून. कार्यकर्ते कर्मचारी यांनी कृपया पॅव्हेलियन मैदानावरती ज्या ठिकाणी जागा असेल त्याच ठिकाणी थांबा. पार्थिव घेऊन येत असताना कुणीही पार्थिवा समवेत येऊ नका. सहकार्य करा. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनानं आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग, व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. शासकीय इतमामात आपण दादांना अखेरचा निरोप देतोय. पार्थिव घेऊन येत असताना कुणीही त्या मार्गामध्ये मध्येच घुसू नका, मध्येच येण्याचा प्रयत्न करू नका. केवळ कुटुंबीय चला पार्थिवाच्या घ्या पुढे. समवेत येतील. संस्थेचे कर्मचारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबा. कृपया पार्थिव घेऊन येणाऱ्या मार्गामध्ये कुणीही कृपया मध्ये थांबू नका. पार्थिव घेऊन येणाऱ्या मार्गामध्ये कृपया कुणीही अमर रे, अमर रे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे, अमर रहे, अमर रे, अमर रे, अमर रहे, अमर रहे, डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे, अमर रहे, डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे, अमर रहे, डी.वाय. दादा अमर रहे. अमर रहे, अमर रहे, डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे, अमर रहे. दादा अमर रे. हॅलो. डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब दादा यांच्या डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे. अमर अमर रहे. डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे. डी.वाय. दादा अमर रे, अमर रहे. लाटकर डॉक्टर साहेब डी.वाय. थांबा. दादा अमर रे, लाटकर साहेब थांबा. डॉक्टर पोलीस दलाच्या डी.वाय. वतीनं दादा मानवंदना अमर दिली रे, जाते. डॉक्टर डी.वाय. दादा अमर रे. कृपया फॅमिली फक्त कुटुंबीय फक्त समोर येतील. इतर कुणीही कार्यकर्त्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडच्या पुढे येऊ नका. पार्थिवा समवेत केवळ कुटुंबीय असतील. कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही कृपया येऊ नका. नागरिकांना विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, पोलीस प्रशासनाला मदत करा. फोटोग्राफर जरा मागे चला. कृपया कार्यकर्त्यांनी सहकार्य करा.
कृपया इतर कार्यकर्त्यांनी बॅरिकेडच्या बाहेर जावा. फक्त कुटुंबीय सोबत असतील. कृपया declaration करू नका. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. डॉक्टर डी.वाय. दादा अमर रहे. डॉक्टर पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब दादा अमर रहे, अमर त्यांना रहे. अखेरचा निरोप दिला जातोय. कृपया सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. त्यानंतर मानवंदना दिली जाईल. हर्ष फायर होईल. ध्वज हस्तांतरण होईल. कृपया सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे, अंत्यविधीच्या ठिकाणापासून आपण थोडं मागे जा. पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मान्यवर मंडळी येणार आहे, त्यामुळं मागच्या बाजूने ते येतील. त्यामुळे चौथऱ्यापासून थोडस दूर उभं राहा. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. सर्व कार्यकर्त्यांना तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करूया. चौथऱ्याच्या समोर अजिबात गर्दी करू नका. चौथऱ्याच्या समोरची गर्दी कृपया हलवा. सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, चौथऱ्याच्या समोर कुणीही उभं राहणार नाही याची दक्षता आपण सर्वच जण घेऊया. मंडपामध्ये जे मान्यवर आहेत ते पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी येतील. त्यामुळं चौथऱ्याच्या समोर उभ्या असणाऱ्या सर्वांना नम्र विनंती करतो, हॅलो आपण बाजूला व्हावं. राजू सर्वप्रथम पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी कृपया चौथऱ्याच्या समोर असणाऱ्या सर्वांना विनंती करतो, अगदी पोलीस प्रशासनाला सुद्धा, तुम्ही सुद्धा थोडं मागे सरका. पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांनाही विनंती करतो, तुम्ही मागे सरका. सर्व पोलीस प्रशासनाला विनंती करतो, आपणही मागे सरका. चौथरा पूर्णतः रिकामा राहू दे. सर्व मान्यवर आणि नागरिक हे अंत्यदर्शन अंतिम विधी पाहत आहेत. चौथऱ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांना, कृपया समोर असणाऱ्या सर्वांना विनंती करतो, आपण चौथऱ्यापासून बाजूला व्हावं. कार्यकर्ते असतील, काही सन्माननीय पदाधिकारी असतील, अगदी स्वयंसेवक असतील, त्यांनाही विनंती करतो की आपल्यामुळे इतरांना अडथळा होणार नाही, एकही माणूस चौथऱ्याच्या समोर दिसणार नाही अशी दक्षता आपण घेऊया. डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब दादा यांनी दिलेली शिस्त, त्यांनी शिकवलेला संस्कार, त्याचं दर्शन आपण या ठिकाणी आपण दादांना देऊया असं मला वाटतं. समोर चौथऱ्याच्या समोर कुणीही उभा राहणार नाही याची काळजी आपण सगळेच जण घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रामध्ये हिमालया एवढं उंच काम ज्यांनी केलं ते ज्ञान तपस्वी, ज्ञान पर्व, शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांना आपण अखेरचा निरोप देतोय. ज्या दादांनी अनेकांचे संसार उभे केले, अनेक कुटुंबांना आधार दिला, अनेकांना जगण्याचं बळ दिलं, अशा दादांना साश्रू नयनानं आपण सगळेच जण निरोप देतोय. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. हा कातर होणारा स्वर सुद्धा आपण अनुभवतोय. प्रत्येकाच्या मनात दादांच्या विषयीच्या आठवणी, त्यांच्या समवेत व्यतीत केलेले क्षण आठवत आहेत. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शिक्षणाला ज्यांनी दिशा दिली, शैक्षणिक सामाजिक कार्य करताना ज्यांनी
अध्यात्माचा विचार सदैव जपला, जतन केला आणि तोच विचार आपल्या मनामनामध्ये साठवत अशा एका लोकनेत्याला, शिक्षण महर्षींना आपण विनम्र अभिवादन करतोय. एक लोकनेता, ज्ञानतपस्वी, भारतीय तिरंग्यामध्ये या ठिकाणी लपेटलं जात आहे. ज्या शिक्षण महर्षींनी अनेक ज्ञानवंत घडवले, त्या ज्ञानवंताला, भारत मातेच्या सपुत्राला आपण सगळेच जण या ठिकाणी अखेरचा निरोप देतोय. अमर रे, अमर रे, अमर रे, अमर रे. डीवाय दादा अमर रहे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब दादा शैक्षणिक, सामाजिक, सहकार, क्रीडा, संस्कृती, कृषी अशा सर्व क्षेत्रामध्ये केलेलं कार्य त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. हॅलो 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 हॅलो. Yes. Yes. तुमचा विधी आधी करून घ्या ना. तुमचा विधी करून घ्या. हे बघा इथं सगळ्यांना विनंती आहे.
हॅलो अंत्यविधीतला अंतिम विधी सुरू आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं सलामी देण्यात येईल. त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण होईल. नंतर बडागणी देण्यात येईल. माननीय प्रांत मॅडम आणि तहसीलदार साहेब नाव अनाउन्स होतील. तुमच्याकडे माईक पाहिजे ना. पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना आणि हर्ष फायर केला जातोय. मी सांगून आली आहे फक्त मी ऑलरेडी सांगून
नाही 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 पाणी पिलं नंतर येऊ शकतो. असं म्हणणं आहे, बरं, तुमचं दोषी नाही काही चालू होतं.
तोंड वगैरे झाकून घेऊ देत, तोंड वगैरे झाकू देत काय? ठीक आहे. जरा झाला असेल तर आता एका बाजूला सलामी होणार. चेहरा झाकू नका. चेहरा झाकायचा. ठेवू नको. ठेवू नको. हा विधी झाल्यानंतर शोक सलामीची कारवाई होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण 2 मिनिटं जागेवरती उभं राहायचं आहे. परेड कमांडर कारवाई सुरू करा. नाही नाही झाकायचं नाही. अरे यार. पुन्हा व्हायचं, बसून घ्यायचं खाली. माननीय प्रांत मॅडमना विनंती आहे, पुष्पचक्र वाहण्याचा कार्यक्रम सुरू करा. शासकीय नाव घ्या. हॅलो हॅलो. या ठिकाणी पुष्पचक्र शासकीय अर्पण केलं इतमामात जाते. पुष्पचक्र वाहण्याचा मान्यवरांचा सोहळा होईल. नाव पुकारतील तसं त्या पद्धतीनं मान्यवरांनी यायचं आहे. माननीय प्रांत मॅडम, तहसीलदार साहेब. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं राज्याचे उच्च शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांना विनंती करतो आपण पुष्पचक्र अर्पण करावं. यानंतर पालकमंत्री माननीय प्रकाश आबिटकर साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. दादा नमस्ते. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाश आबिटकर साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे पुष्पचक्र अर्पण करतील. श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर
पुढारी वृत्तपत्र समूहाचे प्रमुख डॉक्टर प्रतापसिंह जाधव पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी अर्थमंत्री माननीय जयंत पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय अंबादास दानवे साहेब विधान परिषद सदस्य पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर मॅडम पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं माजी विरोधी पक्ष नेते विधान परिषद सदस्य अंबादास दानवेजी पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर विधानसभा सदस्य व माजी मंत्री माननीय अमित देशमुख साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय विश्वजीत कदम साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय हर्षवर्धन पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी मंत्री व विद्यमान आमदार विनय कोरे सावकर पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय डॉक्टर विनय कोरे सावकर. यानंतर माननीय चंद्रदीप नरके साहेब यानंतर माननीय जयंत आसगावकर साहेब विधान परिषद सदस्य पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर
आमदार शिवाजी पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करते. माननीय आमदार शिवाजी पाटील साहेब. यानंतर प्राजक्ता तनपुरे साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय आमदार हेमंत ओगले साहेब श्रीरामपूर हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार संजय दादा मंडलिक पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार निवेदिता माने वहिनी पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती पुष्पचक्र अर्पण करतील. माजी आमदार के.पी. पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. माजी आमदार संजय पाटील साहेब बेळगाव पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय माजी आमदार राजीव बाबा आवळे पुष्पचक्र अर्पण करतील. माजी आमदार माननीय राजीव आवळे साहेब राजीव किसन आवळे साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. कृपया माननीय सत्यजित पाटील सरुडकर माजी आमदार पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर प्रशासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा साहेब, तत्पूर्वी उपमहापौर रंजन कुमार शर्मा पोलीस महानिरीक्षक, यानंतर डॉक्टर यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर डॉक्टर विजय राठोड साहेब पुष्पचक्र अर्पण करतील.
यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र बहारूड पुष्पचक्र अर्पण करतील. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर डॉक्टर जस्मिन मॅडम पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय विरोधी पक्षनेता माननीय उपमहापौर अक्षय जरग पुष्पचक्र अर्पण करतील. विरोधी इचलकरंजी महापौर उदय धातुंडे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय योगेश जाधव साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय डॉक्टर योगेश जाधव साहेब पुढारी वृत्तपत्र समूह. माननीय अरुणभाई दुधवडकर पुष्पचक्र अर्पण करतील. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय संजय घोडावत साहेब डॉक्टर संजय घोडावत साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. मुंबई महापालिकेच्या वतीनं माजी महापौर नवीन कौशिक यानंतर पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांची कार्यवाही सुरू ठेवावी. माजी आमदार भगवानराव साळुंके आणि माननीय समित कदम साहेब. आलेल्या मान्यवरांच्या वतीनं पुष्पचक्र वाहण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांची कार्यवाही सुरू ठेवावी.
हॅलो हॅलो. या ठिकाणी अंत्यविधीतला शेवटचा क्षण हराटी म्हणण्याचा. झाडाझुडा संसार थोडा पाप पुण्याचा केला निवाडा. ज्ञानदेव दादा गेले कैलासाला शिवारार बोला. सर्वांना निवेदन आहे, उद्या सकाळी 10 वाजता रक्षा विसर्जन उद्या सकाळी 10 वाजता याच ठिकाणी. बंटी साहेब आणि संजय भाई साहेब खाली येत आहेत मान्यवरांना भेटायला. अमर रहे डीवाय दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे डीवाय दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे डीवाय दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे डीवाय दादा 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 अमर रहे. लोकं आहेत, फक्त एकदा एक- विश्वजित कदम झालं, सयाजी शिंदे झालं, माजी आमदार विक्रम सावंत, काँग्रेस सचिन सावंत, माजी आमदार सांगली जतचा, जतचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस. ह्यात असलेली तुमची यादी घेतली ना, ती लिहिलं प्राजक्त विधान परिषद झाले. सगळ्यांना द्यायचे, तुम्ही जरा हे करा. रक्षा विसर्जन उद्या सकाळी 10 वाजता याच ठिकाणी होईल. सर्वांना माहितीसाठी उद्या सकाळी 10 वाजता याच ठिकाणी रक्षा विसर्जन होईल. हे मायड घेतो, मायड पण घेतो. वर साहेब स्वतः डी.वाय. पाटील परिवारातील सदस्य आपल्याला भेटण्यासाठी वरच थांबलेले आहेत. तर विनंती आहे, कृपया शिस्तीनं आणि शिस्तीनं हळूहळू सर्वांनी यावं. सर्वांनी दर्शन घेऊन साहेबांना भेटून जावं. शिस्तीने यावं हळूहळू.
या बाजूने वर येऊन समोर दर्शन घेऊन या बाजूने खाली जावा अशी विनंती आहे. इकडून वर येऊन समोर दर्शन घेऊन पलीकडे खाली उतरावा अशी विनंती आहे.